हे जे धोरण केले जातात ते एसी मध्ये केले जातात, ते राबवावे तर लागतील। इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही बोललो होतो, सत्तेत आल्यानंतर आम्हाला ते द्यावं लागलं असतं। आज हे लोकांच्या आशीर्वादाने सर्व सत्तेत आलेले आहेत। जो दिलेला शब्द तोच तर मात्र पूर्ण करायचा आहे। फक्त जास्त वेळ अध्यक्ष महोदय थांबून चालणार नाही, तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत त्या ठिकाणी येत आहे। त्यामुळे या सरकारला मी मनापासून विनंती करतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी या बाबतीतले निर्णय घ्यावे, आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तिथं मदत करावी। त्याच्याच बरोबर मी एवढंच इथं सांगतो, टीव्ही समोर आम्ही बोलतोय, अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही बोलतोय, पण आम्ही फक्त बोलतोच आहे। शेतकरी मात्र पावसाळ्यात जाऊन तिथं आंदोलन करतोय, तिथं कुठेतरी विहिरीत उड्या मारतोय, रस्ते तिथं अडवतोय, शेतकरी रस्त्यावर उतरलाय। पण आमच्याकडे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय फक्त काय मिळतात ते शब्द मिळतात। आम्ही फक्त टीव्हीवर आणि अधिवेशनामध्ये मांडतोय। अध्यक्ष हे चालणार नाही, नाहीतर टीव्हीवर बातमी आली तर आम्ही खुश झालो, विषय संपला। विरोधकांना सुद्धा एकत्रित येण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे। सरकारला सुद्धा विनंती करतोय, मायबाप जनता तुमच्याकडे बघत आहे, तुमच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत। तर ते जे 85,000 कोटी रुपये त्या शक्ती मार्गाला देण्यापेक्षा या शेतकऱ्याला आज तुम्ही मदत केली, त्या शेतकऱ्याचा जीव वाचेल आणि अनेक शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत होणार आहे।